ओके. करण माझा आवाज येतोय का तुम्हाला? प्लीज रिस्पॉन्ड. ॲक्च्युली 3 स्टुडंट आले होते. त्यांना हे लेक्चर हवं होतं. हे लेक्चरला जॉइन करायचं होतं. प्लीज. हॅलो, प्लीज रिस्पॉन्ड करा. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कुणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त है. कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें. The person you have called is speaking to someone else. You can wait or call again later. आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कुणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता. हाँ, लेक्चर शुरू हो गया. लेकिन आपके इसका लैंडिंग पेज नहीं बना रहे हैं. लैंडिंग पेज आपके इस पर नहीं बना था. सर ने बोला क्या? पंडित जी के उसके ऊपर लैंडिंग पेज बना. वो नहीं, क्योंकि वो डोमेन हमने कनेक्ट नहीं किया ना सर्वर के साथ. उसको टाइम लगेगा. क्या कर सकते हैं उसके लिए? डोमेन पहले कनेक्ट करना पड़ेगा ओके, और फिर हम ये कर सकते हैं. एक बार सर से बात कर लीजिए, क्या बोले? हाँ, सर से बात सर ने क्या बोला आपको? सर ने बोला कि आप वेबसाइट में बात करो. अभी? हाँ, तो अभी नहीं बना सकते क्या? अरे यार सर, लैंडिंग पेज बनाने के लिए मेरे को बोला और हम एनएमडी सर्विसेज के ऊपर लैंडिंग पेज बना रहे. आपका जो है ना, ठीक है, तो इसमें हम करेंगे, पहले कनेक्ट करेंगे आपका डोमेन, फिर स्टार्ट करेंगे उसके ऊपर. ठीक है, कोई इशू नहीं. ओके, शुरू करते हैं फिर हम लेक्चर को. ठीक है, आपको दिख रहा है ना स्क्रीन? ओके, या फिर आप इधर आके बैठे, इधर चेयर लेके बैठे. ओके, सो आज आहे का नाही, आज लेक्चर आपण सुरू करूयात आता लँडिंग पेजचं. ओके, आणि लँडिंग पेज बनवण्यासाठी आपल्याला वेबसाईट हवी आहे. ओके, सौरभ, आपण लँडिंग पेज का बनवतो एकदा एक्सप्लेन करू शकशील? सर म्हणजे जर एखाद्याला म्हणजे आपण जर एखादं रिडायरेक्ट व्हायसाठी की एखादी जर लिंक दिली हां, जे जी तुमच्या प्रोडक्ट किंवा कशाबद्दल सांगते, तर त्यासाठी पर्टिक्युलर आपण त्याच्यावर आपले डिझाईन किंवा प्रोडक्ट देतो. ओके, जे म्हणजे आपली मेन वेबसाईटचं पेज नसतं ते, त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर एक पेज राहतं. ठीक आहे. जसं डिजिटल मार्केटिंगचं एक पेज आहे तसं. ओके, सो जो आपला येणारा कोणी पण स्टुडंट असेल, जर त्यांनी डिजिटल मार्केटिंगवर क्लिक केलं, सो तो तिथं लँड होईल ओके, की जे त्या पर्टिक्युलर प्रोडक्टबद्दल किंवा एखाद्या त्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन देईल. चालेल. मे बी हेच आहे. ठीक आहे, चालेल. ओके, सो लँडिंग पेज बेसिकली आपण का बनवतो, तर आपल्याला लीड्स वगैरे जनरेट करण्यासाठी आपण लँडिंग पेज आहे ते बनवतो. ओके,
सो आता इथे तुम्ही बघून घ्या, इथे एक आपल्याकडे डोमेन आहे. ओके, ज्याचं नाव आहे पंडितजी predict.com. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला एकदा. स्क्रीन दिसते. सो आपण लँडिंग पेज जे ॲक्च्युली आहे ना, ते जर जमलं तर इथे करूयात, बट आपण पॅरलली 2 गोष्टी करणार आहे. तुम्हाला वर्डप्रेस इन्स्टॉलेशन येणं पण गरजेचं आहे त्या लँडिंग पेज बनवण्यासाठी. सो आपण एका वेबसाईटवरती वर्डप्रेस इन्स्टॉलेशन ती प्रोसेस करणार आहे आणि दुसऱ्या वेबसाईटवरती आपण लँडिंग पेज क्रिएशनचं काम करणार आहे. ओके, सो जी पंडितजी प्रेडिक्स.com आहे ना, त्याच्यावरती आपण वेबसाईट इन्स्टॉलेशनचं काम करणार आहे, जो आपण आत्ता लेटेस्ट घेतलेला आहे, लेटेस्ट डोमेन घेतलेला आहे ते. ठीक आहे. ओके, सो हे डोमेन जे आहे ते आधी आपल्याला कनेक्ट केलं पाहिजे आपल्या सर्व्हरशी. ठीक आहे. सो आपल्याकडे सर्व्हर कोणता आहे, होस्टिंजरचा आपल्याकडे सर्व्हर आहे. ठीक आहे. सो इथं तुम्ही बघून घ्या आता, की जसं की आपण आपले पुणे न्यूज कसं कनेक्ट केलं होतं. सपोज तुम्ही डॅशबोर्डवरती आला. ओके, डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्ही होस्टिंग जे आहे ते इथं कनेक्ट केलं होतं, बरोबर, होस्टिंगचा प्लॅन. सो आपण आता इथून आपल्याला नेम सर्व्हर घ्यायचे आणि ते आपल्याला डोमेनमध्ये ॲड करायचे. ओके, सो इथं मी डोमेनवरती येतो. होस्टिंग नेम सर्व्हर्स काय आहेत आत्ता, हे जे आपले पुणे न्यूजचे NS1 DNS पार्किंग, NS2 DNS पार्किंग हे आपले होस्टिंग डिटेल्स आहे, सर्व्हर आहे, FTP डिटेल्स. सेम आपल्याला आता काय करायचं आहे, वेबसाईट्सवरती जायचं आणि नवीन वेबसाईट तयार करायची. ओके, ॲड अ वेबसाईट. ओके, कोणती वेबसाईट आपल्याला करायची, इथे वर्डप्रेसची वेबसाईट करायची. सो मी इथं वर्डप्रेसचं सिलेक्ट करतो. ओके, युनायटेड स्टेट वर्डप्रेस ॲडमिन नेम, ईमेल, ॲडमिनिस्ट्रेटरचा पासवर्ड. ओके, सो मी ॲडमिनिस्ट्रेटरचा पासवर्ड जो आहे तो घेऊन ठेवतो इथे साईटला. ओके, ॲडमिनिस्ट्रेटर पासवर्ड मी इथे साईटला घेऊन ठेवला. ठीक आहे, आता मी इथं नेक्स्ट करतो. आपल्याला काय, व्हॉट टाईप ऑफ वेबसाईट डू यू वॉन्ट टू बिल्ड. सो आपल्याला कसली वेबसाईट करायची, बिझनेस अँड सर्व्हिस आहे आपला, बरोबर. सो बिझनेस अँड सर्व्हिसची आपण वेबसाईट इथे करणार आहे. नेक्स्ट, क्रिएट अ वेबसाईट विथ AI थ्रू पण तुम्ही वेबसाईट बनवू शकता. प्री बिल्ड वेबसाईट अँड थीम्स तुम्ही त्याच्या थ्रू सुद्धा वेबसाईट बनवू शकता. सो आपण AIची नाही करायची, प्री बिल्ड वेबसाईट अँड थीम्स आपण करायची आहे. ओके, सो इथं मी नेक्स्ट करतो. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. और क्रिएट अ ब्लँक साईट पण आहे. ठीक आहे, सो आपण ब्लँक साईट पण जी आहे ती पण करू शकतो. ओके, सो काय करूयात आपण, क्रिएट अ ब्लँक साईटवरती क्लिक करूयात. डोमेन नेम तुम्हाला टाकायचं आहे. आपल्याकडे डोमेन नेम आपण इथे घेतलेलं आहे आपलं स्वतःचं, पंडितजी predict.com म्हणून. ओके, सो ते मी कॉपी करतो आणि ते डोमेनच्या नेम तिथं पेस्ट करतो आणि ओन आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट करतो आता मी. इन्स्टॉलिंग वर्डप्रेस. आता जे वर्डप्रेस आहे ते इन्स्टॉल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पंडितजी predict.com जे आहे त्याच्यावरती आता साईट दिसेल. सो अशा पद्धतीनं आपण वेबसाईट इन्स्टॉलेशन करतो. ठीक आहे,
आणि एकदा का वेबसाईट इन्स्टॉलेशन झालं की तुम्ही तुमची वेबसाईट बनवणार आणि वेबसाईट बनवल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये लँडिंग पेज बनवणार. सो अशी प्रोसेस आहे. ठीक आहे. ओके. सो ही आपली ओव्हरऑल प्रोसेस राहणार आहे. सो आता इथे इन्स्टॉलिंग जे आहे ते इन्स्टॉलेशन होत आहे. ओके. आता पॅरलली जे मी तुम्हाला म्हणलं की लँडिंग पेज आपल्याला बनवायचं, तर ते लँडिंग पेज कुठं कोणत्या साईटवर बनवणार आहे, तर आपण NMD इन्फोटेक सर्व्हिसेसच्या साईटवरती लँडिंग पेज बनवणार आहे. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, ऑल पेजेसवरती क्लिक करायचं आहे. ऑल पेजेसवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक क्रिएट अ न्यू पेज म्हणायचं, म्हणजे ॲड अ न्यू पेज म्हणायचं आहे. ॲड अ न्यू पेज म्हटल्यानंतर थोडंसं हे फास्ट होईल बरं का आजचं लेक्चर, कारण की आपण पॅरलली 2 गोष्टी घेतोय, त्यामुळे थोडंसं तुम्हाला फास्ट ग्रॅप करावं लागेल. ओके. सो ॲड अप इथं मी काय करतो, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस. ओके. इथे आपण डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेसचं हे NMD इन्फोटेकच्या आत आपण एक लँडिंग पेज बनवणार आहे आणि इथं तुमचा आहे तो कॉन्टेंट येईल, जसं की वॉट एव्हर इथं कॉन्टेंट येईल. आधी आपण पेज जे आहे ते पब्लिश करूया. तिथं मी लिहितो फक्त SEO सर्व्हिस. ओके. आणि पेज जे आहे ते मी इथं पब्लिश करून टाकतो. हे पेज तुमचं अशा पद्धतीनं दिसेल. ओके. ह्याला आपल्याला लँडिंग पेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. हा झालं एक. नेक्स्ट आपण तिकडे जाऊयात पंडितजी प्रिडिक्टचे इथं सी. सो तुमची पंडितजी प्रिडिक्ट जी वेबसाईट आहे ती सुद्धा इथे सुरू झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. ओके. सो अशा पद्धतीनं इन्स्टॉलेशन आपलं जे आहे वर्डप्रेसचं ते एकदम फास्टमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. वर्डप्रेस इन्स्टॉलेशन. ओके. आता एकदा का वर्डप्रेस इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे वेबसाईट क्रिएट करण्यासाठी मेनू. ओके. तुमच्याकडे मेनू असणं गरजेचं आहे. ओके. हा आपण डेव्हलपमेंटचा आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण ही गोष्ट शिकली होती. सो आपल्याला पंडितजी क्रेडिटचा मेनू केला पाहिजे. ओके. सो त्याच्यामध्ये काय काय येणार, सपोज आपल्याकडे एक साईट आहे, त्याचा आपण रेफर करूया त्या साईटला. जसं की आपल्याकडं ही आहे hariwara.com. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काय काय आहे, टेम्पल सर्व्हिसेस, ॲस्ट्रॉलॉजी आणि आपल्याकडे अजून पूजापाठ. ओके. सो टेम्पल सर्व्हिसेस, ॲस्ट्रॉलॉजी आणि पूजापाठ असं आपल्याकडं बाद में ऐड कर सकते हैं ना, ये टेम्पल सर्विस अभी यहाँ पर ऐड नहीं की, बाद में कर सकते हैं वेबसाइट में. हां कर सकतो. बराबर. हां. ठीक आहे. तो आपल्याला इथं मेनू बनवावा लागेल. ठीक आहे. सो आपण आधी मेनू बनवायला घेऊया तिथे. पंडितजी प्रिडिक्ट्सवरती मेनू बनवायचा. मेनू कुठून बनवतो आपण, मेनू असतो अपीअरन्समध्ये, सेटिंगमध्ये. एकच मिनिट, इथं मेनू ह्यांनी चेंज केलेला आहे वाटतं. सो मेनू बनवण्यासाठी तुम्हाला आधी पेजेस आणि पोस्ट बनवावे लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तो मेनूचा ऑप्शन मिळेल. इथे अपीअरन्समध्ये मेनू आलाच पाहिजे. ठीक आहे. थीम्स. ओके. याच्यामध्ये थीम नाही आहे. सो आपण कोणती थीम इन्स्टॉल करतो सुरुवातीला, नेहमीप्रमाणे ॲस्ट्राची थीम आपण इन्स्टॉल करतो. ओके. सो मी इन्स्टॉल करतो. इन्स्टॉल केल्यानंतर मे बी आपल्याला मेनूचे वगैरे जे ऑप्शन्स आहेत ते इथं दिसायला सुरुवात होतील. पूजा करिए, पूजा करिए, पूजा की थीम अच्छी है कोई. ओके. सो तुमची वेबसाईट ॲक्टिव्ह केल्यानंतर अशा पद्धतीनं दिसेल. ॲस्ट्राची थीम आपण आता इथे केलेली आहे. लेट्स चेक. आपण इथे
मेनू का आता अपीयरन्समध्ये मेनू जो आहे तो दिसायला लागला. सो आपल्याला मेनू आधी फायनलाइज करावं लागेल. सो मेनूमध्ये आपण काय काय टाकणार आहे तर कस्टम लिंक्स आपण टाकणार आहे. त्याच्या आधी आपल्याला एक मेनू क्रिएट करावा लागेल. ओके, सो इथं क्रिएट मेनूवरती क्लिक करतो. त्याच्या आधी आपल्याला नाव द्यावं लागेल. ह्याला आपण देऊया पंडित मेनू असं करू. पंडित आणि अंडरस्कोर मेनू. ओके, ह्याला आपण प्रायमरी मेनू सिलेक्ट करू आणि क्रिएट मेनू म्हणतो. आता मेनू क्रिएट केल्यानंतर इथे मला ओके मेनू तर झाला. आता इथे मला कस्टम लिंक टाकावी लागेल. ती कस्टम लिंकमध्ये काय होतं टेम्पल पूजा, टेम्पल सर्व्हिस. ओके, टेम्पल सर्व्हिस एक होतं. ॲड टू मेनू. ओके, टेम्पल सर्व्हिस अजून काय होतं आपल्याकडे ॲस्ट्रोलॉजी. इथे मी हॅशटॅग देतो. इथं मी ॲस्ट्रोलॉजी म्हणून सिलेक्ट करतो. ते एक होईल आणि एक आपलं अबाउट असतं एक पेज होईल. ओके, हॅशटॅग अबाउट अस ॲड टू मेनू. ओके, सो सेव्ह मेनू इथे म्हणतो. ओके, आता मी इथं रिफ्रेश केल्यानंतर तुमचा मेनू जो आहे तो तुम्हाला इथे मेनू दिसला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला प्रायमरी मेनू सिलेक्ट करावा लागेल. सेव्ह मेनू, मॅनेज लोकेशन्स, प्रायमरी मेनू पंडित मेनू. ओके, ठीक आहे. सो इथं दिसला पाहिजे तो. ओके, आला टेम्पल सर्व्हिसेस, ॲस्ट्रोलॉजी आणि अबाउटस आणि पंडितजी प्रेडिक्ट. आता पंडितजी प्रेडिक्टचा लोगो लागेल आपल्याला आणि अशा पद्धतीने इन्स्टॉलेशन झालं. सो आता काय करूया आपण टेम्पल सर्विस कुठं हटाएंगे लेक्चर में बाद में क्या करना सब कर सकते. ठीक आहे. सो इन्स्टॉलेशन झालं, मेनू क्रिएशन झालं आणि त्याच्यानंतर इथे आपली ती लँडिंग पेज. ओके, लँडिंग पेज. ओके, सो वर्डप्रेस इन्स्टॉलेशन झालं, मेनू क्रिएशन झालं. आता लँडिंग पेज करणार. लँडिंग पेजचा ट्राय आपण इथे सुद्धा इथे करतोय. कुठे आपला NMDच्या पेजवरती, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस. सो आपण काय काय कोणकोणत्या डिजिटल मार्केटिंगच्या सर्व्हिसेसच्या अंडर आपण सर्व्हिसेस देतो ते आपण आधी लिस्ट आउट करूया. जसं की आपल्याकडे सर्व्हिसेस आहेत. आपल्याकडे कोणत्या सर्व्हिस आहेत की SEO सर्व्हिस. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे पेड ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, त्याच्यानंतर आपण काय करतो वेबसाईट मेंटेनन्स. ओके, वेबसाईट मेंटेनन्स पण आपण देतोय. त्याच्यानंतर आपण काय करतोय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हँडल किंवा सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन ज्याला म्हणतो. ओके, त्याच्यानंतर वेबसाईट मेंटेनन्स, पेड ॲडव्हर्टाइजमेंट, SEO सर्व्हिसेस, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन एवढ्या गोष्टी आपण अंडर हे देतोय. ईमेल मार्केटिंग पण एक आहे. ईमेल मार्केटिंगची सर्व्हिस ज्या आहेत अशा आपण 5 सर्व्हिसेस ज्या आहेत त्या अंडर डिजिटल मार्केटिंग च्या सर्व्हिसेसमध्ये देतोय. ओके, सो आपल्याला कॉन्टेंट लागेल सुरुवातीला. ओके, सो राईट अ 1 paragraph on digital marketing service. Company name is NMD Infotech Services. Okay,
ओके. सो आपल्याकडे एक पॅराग्राफ आलेला आहे. त्याला मी कॉपी करतो. कॉपी करून मी त्याला आपल्या पहिल्या इथं पॅराग्राफमध्ये मी ते ॲड करतो. ह्याला मी काय करतो, सेंट्रल अलाइन करतो. अलाइन सेंटर. ओके. त्याच्या आता इथं आपण पहिलं हे टाकलं. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या टॉप 5 सर्व्हिसेस ज्या आहेत ना, त्या आपल्याला इथे दाखवायच्या. जसं की मग इथं मी काय करतो, त्यासाठी कॉलमचं स्ट्रक्चर घेतो. कॉलम मला 2 कॉलम पाहिजे तिथे. ओके. 50-50चे कॉलम घेतले. ह्या कॉलममध्ये मी काय घेणार, लिस्ट आहे का, लिस्ट घेऊया. मग इथं लिस्टमध्ये काय काय आपण देणार, ते आपल्या 5 सर्व्हिसेस ज्या आहेत ना, त्या आपण तिथे टाकणार. ओके. आपली लिस्ट आलेली आहे इथे. ओके. आणि इथे मला काय करायचं, इथे मला फॉर्म टाकायचा आहे. फॉर्म टाकण्यासाठी आपल्याला काय लागतं, कॉन्टॅक्ट फॉर्म 7 लागतो. सो आपण इथे CF किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म इथे नाही आहे. सो इथं काय करू, आपण एक कॉन्टॅक्ट फॉर्म घेऊन येऊयात आपल्या बॅकएंडमधून. कॉन्टॅक्ट फॉर्म 7चं प्लगइन असेल इथे. जर नसेल तर आपल्याला ते पण टाकावं लागेल, ॲड करावं लागेल. लेट मी चेक. इथे WP फॉर्मचं प्लगइन आहे, बट कॉन्टॅक्ट फॉर्म 7चं प्लगइन नाही आहे. लीड जनरेशनसाठी कॉन्टॅक्ट फॉर्म प्लगइन बेस्ट राहतं. ओके. सो ह्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, इन्स्टॉल प्लगइन्समध्ये जाऊन आपल्याला कॉन्टॅक्ट फॉर्म 7 नावाचं प्लगइन जे आहे ते ॲड करावं लागेल. ओके. इथे मी येतो, इथे टाकतो कॉन्टॅक्ट फॉर्म. ओके. कॉन्टॅक्ट फॉर्म टाकल्यानंतर ते पहिल्यांदाच प्लगइन येतं CF7चं. कारण लँडिंग पेज जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्याच्यासाठी मेन गोष्ट हे लागते की तुमच्या पेजवरती फॉर्म पाहिजे. आणि फॉर्म कुठं पाहिजे, तर टॉपला फॉर्म पाहिजे. ओके. सो ही मेन रिक्वायरमेंट आहे. आणि ती रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी इथं तुम्हाला फॉर्म टाकलाच पाहिजे. ओके. सो ह्या केसमध्ये आपण कॉन्टॅक्ट फॉर्म 7 इन्स्टॉल करणार आहे वेबसाईटवरती. ओके. सो हे प्लगइन जे आहे ते इन्स्टॉल व्हायला लागलेलं आहे. थोडंसं आजचं लेक्चर फास्ट होईल बरं का, तुम्हाला ग्रास्प करावं लागेल. ओके. फ्रिक्वेन्सी आज तुम्हाला मॅच करावी लागेल. ओके. ॲक्टिवेट करतो मी याला. ओके. ॲक्टिवेट झालं का, लेट्स सी. ॲक्टिवेट झालेलं आहे. सो कॉन्टॅक्ट फॉर्म्स इथे ओपन करतो. आणि इथं जो कोड आहे ना, हा कोड मी कॉपी करतो. एक कॉन्टॅक्ट फॉर्म बाय डिफॉल्ट त्यांनी बनवलेला असतो. सो आपण तोच यूज करणार आहे. परत इथं तुम्ही चेंज करू शकता. सो इथं काय करायचं, तुम्हाला शॉर्ट कोड टाकायचा. सो शॉर्ट कोड टाकल्यानंतर शॉर्ट कोड पेस्ट करायचा आणि सेव्ह करायचा इथं. म्हणजे तुमचा तो कॉन्टॅक्ट फॉर्म जो आहे तो इथं दिसायला सुरुवात होईल. ओके. अशा पद्धतीनं तुमचा हा शॉर्ट कोडचा कॉन्टॅक्ट फॉर्म दिसतो. आता ह्याच्यातला काय करतो, ह्याच्यातला युअर नेम, ईमेल ठेवतो. युअर मेसेज जो आहे ना, तो काढून टाकतो. ओके. युअर मेसेज आणि सब्जेक्टला फक्त मेसेज करतो. ठीक आहे. मेसेज तिथं टाईप करते. ओके. सो मी काय करतो, कॉन्टॅक्ट फॉर्मला इथे एडिट केलं.
एडिट केल्यानंतर जी मॅसेजचा ऑप्शन आहे ना तो मी इथून काढून टाकला आणि सब्जेक्ट जो आहे सब्जेक्टला मी काय करतो इथं मेसेज म्हणून लिहितो मेसेज ओके मेसेजचं स्पेलिंग काय आहे मेसेज आहे का मसाज आहे MESSEGE message is a misspelling of the word message. Let me check. Google Messages. Okay. Misspelling आहे काय ते message or message. ChatGPT ला विचारा करेक्ट वर्ड काय आहे yes. Incorrect common spelling. So this is the correct spelling of message. Okay. So हे घ्या आणि तिथं जो आपला हा होता तिथं तुम्ही हा वर्ड टाईप मेसेज ओके युअर नेम ईमेल ओके आणि आपल्याला इथे फोन नंबर पण लागेल फोन नंबर इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी ठीक आहे सो इथे काय करतो मी एक लेबल अजून ॲड करतो आणि इथं युअर फोन नंबर म्हणतो फक्त कॉन्टॅक्ट नंबर आणि इथं आपण टाकणार आहे टेलिफोन ओके फील्ड नेम टेलिफोन क्लास लेंथ मिनिमम 0 नो मिनिमम 10 and maximum 10 आपला कॉन्टॅक्ट नंबर 10 चा राहतो ना सो and default value is 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डिफॉल्ट व्हॅल्यू 10 आणि इन्सर्ट टॅग सो टेलिफोन नंबर इथे आलेला आहे आणि तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे जस्ट गिव्ह मी सेकंड काय डिलीट केलं मी ओके ईमेल जो आहे तो ईमेल मी इथून हटवून लावतो ओके आणि सबमिट सब्जेक्ट ओके सेव्ह आणि एकदा चेक करा आता ओके कॉन्टॅक्ट नंबर मेसेज ओके काय करतो त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू जी आहे ना ती मी काढून टाकतो डिफॉल्ट व्हॅल्यू दिसायला ते चांगलं दिसत नाही ओके सेव्ह कंट्रोल डिफॉल्ट व्हॅल्यू आपण काढली आता काय करू इथं दिसतं नाही थोडंसं आहे ना ह्याच्यामध्ये लिस्टिंगमध्ये वगैरे ह्याला मोठं करूयात प्रॉपर दिसलं पाहिजे ते सो हे लिस्ट आहेत बट साईज जी आहे ती थोडीशी लार्ज ठेवूया ओके सेव्ह आणि एकदा चेक करूयात कसं दिसतंय याच्यामध्ये स्पेसिंग वगैरे आपल्याला दिली पाहिजे साईज अपीअरन्स लाईन हाईट किती दिली पाहिजे 2.3 लाईन हाईट 3 सेव्ह चेक इट वन्स अगेन ओके आली SEO सर्व्हिसेस पेड ॲडव्हर्टाइजमेंट वेबसाईट मेंटेनन्स सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन ईमेल मार्केटिंग ओके आता काय करू आपण सिम्पली ही जी लाईन हाईट आहे ना ह्याला 2.5 करू हे व्यवस्थित आहे आणि जो हा पूर्ण हा कंटेनर आहे ओके ओके त्याला आपण ग्रुप करून त्याच्या मागे एक सिंपल तुम्ही त्याला कलर पण देऊ शकता बॅकग्राऊंडला तुम्ही एक सिंपल लाईट कलर दिला तरी पण तुमचं अशा पद्धतीनं दिसेल ओके सो डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस SEO सर्व्हिसेस पेड ॲडव्हर्टाइजमेंट वेबसाईट मेंटेनन्स त्याच्या खालचा हा कॉन्टेंट आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्पेस पाहिजे तर तुम्हाला इथं स्पेस ॲड करायला लागेल ह्याच्या खाली मी इथे एंटर टाकतो आणि इथं टाकतो स्पेसर व्हर्टिकल स्पेसर जो आहे एक मिनटं
तो वर्टिकल स्पेसर कुठे गेला पाहिजे, तर ह्याच्या करेक्ट खाली गेला पाहिजे. येस, इथे. ओके, स्पेसर टाकू आपण 30 पिक्सलचा. ओके, सेव्ह करा, रिफ्रेश करा. सी, हे बघा अशा पद्धतीने दिसतं. डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस, NMD इन्फोटेक प्रायव्हेट, NMD इन्फोटेक सर्व्हिसेस वी प्रोव्हाइड कम्प्रेसिव्ह ला वॉट एव्हर काय असतील ते. आता काय करायचं आपल्याला, लँडिंग पेज दिसण्यासाठी तुम्हाला इथे लँडिंग पेजवरती काय काय असावं, की तुम्ही तुमच्या पूर्ण त्या सर्व्हिसेसबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. जसं की आता SEO सर्व्हिसेस, तर SEO सर्व्हिसेसबद्दल तुम्ही काय करता, पेड ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही काय करता. येस, तुम्ही जे काय करता ते सगळं इथं आलं पाहिजे. सो आपण काय करायचं, आता ह्याचा एक अल्टरनेटिव्ह असा एक 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 सेक्शन बनवायचा. कसा करायचा तो, तर प्रत्येक इथे आपण एक स्पेसर ॲड करायचं. इथे स्पेसर असेल आपला 20 पिक्सलचा. ओके, स्पेसर टाकल्यानंतर त्याच्या खाली आपण टाकायचा कॉलम. कॉलम असणार आपला असा, म्हणजे 33x66 आणि 66x33. ओके, असे आपले 2 कॉलम्स राहणार. तो इथं पहिली जी असणार ती आपल्याकडे इमेज येणार, जसं की क्रिएट वन इमेज ऑन SEO सर्व्हिसेस. ओके, क्रिएट वन इमेज ऑफ SEO सर्व्हिसेस. सो एक इमेज आपण बनवून घेऊया ChatGPT. ओके, ChatGPTनं ही इमेज आता बनवली की ती आपण डाउनलोड करायची, ती तिथं टाकायची आणि दुसऱ्या ChatGPTला आपण म्हणू की राईट कॉन्टेंट ऑन SEO सर्व्हिसेस. ओके, सो हा कॉन्टेंट लिहिल, एक जण इमेज बनवल. हा थोडासा टाइम घेतो इमेज बनवायला. बाकीचे AI टूल्स पण आहेत बरं का इमेज बनवण्यासाठी, तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. सो येस, एवढं आलं आपल्याला SEO इन्फोटेक, SEO सर्व्हिसेस बाय SEO इन्फोटेक. ओके, सो कॉन्टेंट आलेलं आहे. कॉन्टेंट आल्यानंतर तुम्ही इथं सिम्पली कॉन्टेंट जो आहे टेक्स्टमध्ये पॅराग्राफ घ्या, त्याच्यामध्ये पेस्ट करून टाका. ओके, आणि जी इमेज आलेली आहे का बघा, सी इमेज पण तयार झाली. इमेजला डाउनलोड करा. इमेजला डाउनलोड केल्यानंतर सी, फक्त इमेजचा प्रॉब्लेम काय आहे की ही WebP मध्ये इमेज डाउनलोड होते. सो एकदा चेक करा, डाउनलोडमध्ये WebP. ह्याला काय करायचं, फक्त एक्सटेन्शन जे आहे ना, SEO सर्व्हिसेस NMD.png ह्याला फक्त बनवून टाका. येस, आम्हाला चेंज करायचं आहे. सो PNG फॉर्मॅटमध्ये बनवली. ओके, आता PNG फॉर्मॅटमध्ये बनवल्यानंतर इथं सिम्पली तुम्हाला प्लस आयकॉनवरती इमेजचं साईन, इमेजवरती आल्यानंतर अपलोड म्हणायचं आहे आणि इथं तुम्ही ती SEOची इमेज जी आहे ती अपलोडला लावून टाका. ओके, अगेन आता हे झालं आपलं. आता इथं आपल्याला परत एकदा स्पेसर लागणार आहे. 20 पिक्सल आपण ठरवलेला आहे, बरोबर ना. तो स्पेसर इथे ॲड करा. किती स्पेसर किती ठरलेला आपला, 20 पिक्सलचा. 20 पिक्सलचा स्पेसर, त्याच्या खाली परत एंटर आणि कॉलम COLUM कॉलम 33x66 आणि 66x33. ओके, सो आता आपल्याकडे दुसरी सर्व्हिसेस कोणते आहे, पेड ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, सो आपण ह्याला म्हणू की क्रिएट वन इमेज ऑन पेड ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेस. ओके, ह्याला ह्याला हे काम सांगू आणि ह्याला सांगू की राईट कॉन्टेंट ऑन पेड ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेस. ओके, सो इन दिस केस आता तो एक इमेज बनवायला घेईल इथे आणि हा इथे कॉन्टेंट यायला घे. सो पेड ॲडव्हर्टाइजमेंटचा कॉन्टेंट आलेला आहे, इथपर्यंतच घ्या.
कारण हा थोडा मोठा वाटतोय मला. ओके, सो ROI पर्यंत कॉपी अँड इथे पी पॅराग्राफमध्ये पेस्ट, सेव्ह. इमेज झाली का बघा. काय झालं इमेजला? अच्छा, त्याचे आपण हे दोन दोन यूज करतोय ना, सो ते गणलाय ChatGPT आहे ते. ChatGPT आणि इम्पोर्टन्स क्या आमची मॅचिंग पेड नाही आहे. पेड नाही नाही फ्री काही. सगळी ठीक आहे. ओके, सो लेट्स सी, थोडंसं वेट करूया, काही नको करायला, कारण की ही इमेजमध्ये ते परत जात आहे बनवायला. सी पेड ॲडव्हर्टाइजमेंटची पण इमेज जी आहे ती बनलेली आहे. इमेजला मी काय करतो, ओपन इन इमेज, न्यू टॅब. अरे क्लिक केलं की ते सेव्ह होतंय काय? ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. परत जातो, पेड ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेस, F2, सिलेक्ट ऑल, पेड ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेस .png. मध्ये आपल्याला इमेज हवी आहे. आपण त्याचं फाईलचं एक्सटेन्शन जे आहे ते चेंज करत आहे. सो इथे येणार आपण, इथे सिम्पली आपण इमेज टाईप करणार. इमेज टाईप केल्यानंतर अपलोड म्हणायचं आणि ती जी आपली पेड ॲडव्हर्टाइजमेंटची इमेज आहे ती इथे येणार. आता परत आपल्याला 20 पिक्सलचा एक हे लागेल, स्पेसर लागेल. ओके, सो इथे एंटर करतो. वेट अ मिनिट. चुकून आहे फक्त स्पेसर पडताना, नाही तर परत घोळ होतो त्याचा. ओके, 20 पिक्सल स्पेसरच्या खाली तुम्हाला परत इथे कॉलमन COLUMN कॉलमन. आता वरती 66x33 होता, 33x66 सगळ्या. ओके, आणि तिसरी सर्व्हिस काय आहे तुमची, वेबसाईट मेंटेनन्स. एकदा साईट पण बघून घे कशी दिसते. हे अशा पद्धतीचं दिसतंय बघा. ठीक आहे, अशा पद्धतीनं दिसेल. आता आपल्याला काय करायचं, वेबसाईट मेंटेनन्स. सो आधी आपण इमेज बनवून घेऊया. राईट नाही, क्रिएट इमेज ऑन वेबसाईट मेंटेनन्स सर्व्हिसेस. ओके, सो आता हा वेबसाईट मेंटेनन्स सर्व्हिसेसवरती इमेज बनवूया. थोडंसं वेट करूया, घाई नको करायला, कारण हे निघून जात आहे. ओके, सी वेबसाईट. अरे यार, हे असं का होतंय? जस्ट गिव्ह मी सेकंड. ओके, सी ॲक्च्युली आपण आपलं लिमिट आहे ते क्रॉस केलेलं आहे आजचं, काय प्रॉब्लेम नाही.
ओके, सो इमेज आपली आलेली आहे. सो आपली इमेज आलेली आहे वेबसाईट मेंटेनन्सची. तिचं नाव मी सगळं चेंज करतो. वेबसाईट मेंटेनन्स सर्व्हिसेस .png. ओके, .png आपण हे केलं. आता काय करू आपण, इथे येऊया आणि राईट कॉन्टेंट ऑन वेबसाईट मेंटेनन्स सर्व्हिसचा कॉन्टेंट असं त्याला सांगतो. सो आपण इन्स्टेड ऑफ 5 काय करू, आपण 3 सर्व्हिसेस इथे ॲड करूयात. सो एवढं तुम्हाला ते प्रॉपर समजून जाईल की लँडिंग पेजवरती काय काय असतं ते. ओके, सो नेक्स्ट आहे आपण तो कॉन्टेंट जो बनलेला आहे तो कॉन्टेंट घेऊयात. इमेज पण आपली रेडी आहे आणि इथे इमेज येईल, इथं कॉन्टेंट येईल. ओके, सो मी कॉन्टेंटच्या जागी कॉन्टेंट आहे पेस्ट करतो आणि इमेजच्या जागी इमेज येईल इथे. ठीक आहे. ओके, सो इथं इमेज आहे आणि याला मी सेव्ह करतो. सो तर अशा पद्धतीचं आहे आपलं लँडिंग पेज. आता हे बघा, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस, इथे तुमच्या 5 सर्व्हिसेस आहे ना बरं का ॲक्च्युली, ते आपण टाकू नंतर तिथे. जस्ट गिव्ह मी सेकंड, ही का अपलोड नाही झाली. हां, इथे बघा, फॉर्म, मेन सर्व्हिस, कॉन्टेंट, ओके, इमेजेस, अगेन कॉन्टेंट. ओके, अशा 5 सर्व्हिसेस. त्याच्या खाली तुमचे लोगोज किंवा तुम्हाला जे पाहिजे ते टाकू शकता. तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर व्हिडिओ टाकू शकता. दुसरा काय प्रकारचा कॉन्टेंट पाहिजे असेल तर तो कॉन्टेंट तुम्ही टाकू शकता. ओके, आणि हे अशा पद्धतीने तुमचं लँडिंग पेज बनणार. ह्याला तुम्ही सेंटरला हवं तर सेंटरला घेऊन मोठं करून इमेज वगैरे अजून इथं बॅकग्राऊंडला असं तुम्ही टाकू शकता. म्हणजे सजावट तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? डाऊट असेल तर विचारा. दोन गोष्टी केल्या आपण. एक म्हणजे वेबसाईट इन्स्टॉलेशन केलं आपण पंडितजी याच्यावरती, कारण तुम्हाला वेबसाईट पण माहिती पाहिजे लँडिंग पेज क्रिएट करण्याच्या आधी. सो मी फास्टमध्ये एक वेबसाईट इन्स्टॉलेशन पण दाखवलं तुम्हाला एका डोमेनवरती. दुसऱ्या डोमेनवरती मी तुम्हाला लँडिंग पेज पण क्रिएट करून दाखवलं. कोणाला डाऊट आहे का? ओके, जर सगळ्यांना समजलं असेल तर एकदा थम्सअप करा सगळ्यांनी. आजचं लेक्चर थोडंसं फास्ट झालं, मान्य आहे, कारण की टाईम कमी होता आज आपल्याकडे. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हेच पेज जे आहे ते कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, चालेल. मग कोणाला काय डाऊट नसेल तर तुम्ही एक्झिट करू शकता.